खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले। येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती। तीच ट्रीटमेंट लॅबोमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते। त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात। तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे। येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात। डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात। चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजकाल गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असताना लेंगरे गावातील प्रथमेश उर्फ सुंदर दगडू खिलारे वय 20 व प्रथमेश उर्फ पिण्या मुकुंद शिंदे वय 24 तसेच एक फरार अनोळखी इसम यांनी लेंगरे गावात गाडीवर फायरिंग केल्याची तक्रार दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे। बाळासाहेब आकाराम गुजडे यांचे नवीन घराचे काम सुरू असताना त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या ब्रिझा गाडीवर फायरिंग झाल्याची तक्रार केली होती। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी टीमला तपासाच्या सक्त सूचना दिल्या असताना उत्तम माळी, महेश देशमुख व अक्षय जगदाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील प्रथमेश उर्फ सुंदर्या दगडू खिलारे हा वाळूज रोड येथे फिरत आहे। ताबडतोब पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता ते पिस्तूल प्रथमेश उर्फ पिण्या मुकुंद शिंदे यांच्या नवीन घरासमोर असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये लपवून ठेवल्याचे समजले। ताबडतोब पोलिसांनी पंचासमक्ष ते जप्त केल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला। पोलीस उपनिरीक्षक अभिजित कनसे अधिक तपास करीत आहेत। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी तालुक्यातील गुंडगिरी पूर्णपणे मोडीत करणार असल्याचा विश्वासही दिला। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।